मित्रांनो, आज आपण थोड्याशा आगळ्या वेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करणार आहे. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 2027 हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या जयंतीचं द्विशताब्दी वर्ष म्हणून आपण सेलिब्रेट करणार आहोत. 2027 ला महात्मा फुल्यांच्या जयंतीला 200 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि हे 200 वर्ष पूर्ण होत असताना सुमारे 1-1.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एक चर्चा या ठिकाणी केली जात आहे. समाज माध्यमातून म्हणा किंवा भाषणांमधून म्हणा, की अशी चर्चा या ठिकाणी आहे की महात्मा ज्योतिराव फुल्यांचे गुरु हे या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, ही जी चर्चा ही या ठिकाणी करताना कोण पाहतंय, तर आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्रात जे विचारवंत म्हणून स्वतःला या ठिकाणी संबोधतात, तशा पद्धतीने ते वावरतात आणि त्याचबरोबर ते समाज प्रबोधन देखील करतात. असे लोक या ठिकाणी महात्मा फुल्यांचे गुरु म्हणून लहुजी वस्ताद साळव्यांना इथे या ठिकाणी संबोधतायत आणि ते त्या पद्धतीचं भाषण देखील करतायत. श्रोत्यांना त्या पद्धतीचा संदेश देखील या ठिकाणी देत आहेत. येस, अर्थात मी बोलत आहे नितीन बानगुळे पाटील यांच्याबद्दल. आता लक्षात घ्या, व्यक्तिशः जर मला विचारलं तर मी असं म्हणेल की येस, मी पण एकेकाळी नितीन बानगुळे पाटील यांचा या ठिकाणी चाहता राहिलेलो आहे. विद्यार्थी दशेमध्ये असताना मी देखील त्यांचे अनेक भाषणे या ठिकाणी ऐकलेले आहेत. समोरच्या खुर्च्यांवर बसून त्यांच्या भाषणांवर कैक वेळ टाळ्या देखील या ठिकाणी वाजवल्यात. कारण त्यांची भाषण करण्याची लकब, त्याचबरोबर लोकांना या ठिकाणी एखाद्या मुद्द्यावर खिळवून ठेवण्याची त्यांची जी लकब आहे, यस, सल्यूट आहे त्यांच्या या भाषण शैलीबद्दल. परंतु आता नुकतंच माझ्याकडे काही समाज माध्यमांच्या माध्यमातून माझ्याकडे या ठिकाणी नितीन बानगुळे पाटील यांचा एक या ठिकाणी भाषण आलेलं आहे, जे 11 मिनिटाचं आहे. त्याच्यामध्ये लहुजी वस्ताद साळव्यांचं मोठ्या प्रमाणात गौरवीकरण केलं. मात्र हे गौरवीकरण करत असताना ज्योतिराव फुल्यांचं सामाजिक योगदान हे कुठेतरी कमी होताना मला इथे या ठिकाणी जाणवलं. म्हणून मग मी या पद्धतीचं सेशन इथे या ठिकाणी करतोय. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे, आधी तर नितीन बानगुळे पाटील यांचं जे भाषण आहे ते आधी पहा, जे 11 मिनिटाचं आहे. ते भाषण तुम्हाला मिळालं नसेल तर माझ्या फेसबुक पेजवर, संतोष चव्हाण या फेसबुक अकाउंटवर मी त्या ठिकाणी शेअर केलेलं आहे. आणि ते भाषण आधी पहा, 11 मिनिटाचं भाषण. नंतर मग हे माझं सेशन या ठिकाणी पाहून घ्या. ठीक आहे. त्यांच्या भाषणाचे मुद्दे मी इथे या ठिकाणी पेजवर या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत. तर त्या एकेका मुद्द्यावर आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. सर्वात पहिलं तर त्यांनी म्हटलेलं आहे की महात्मा फुले लहुजी वस्ताद यांना आपले गुरु मानायचे. आता हे भूमिका मांडताना त्यांनी कसल्या प्रकारचा पुरावा दिलेला नाही, हे लक्षात घ्या. त्या मुद्दा नीट समजून घ्या. ज्योतिराव फुल्यांनी जेवढं काही लिखाण केलं, महात्मा फुल्यांनी जेवढं काही लिखाण केलेलं आहे, तर त्या लिखाणामध्ये त्यांनी कुठंच अशा पद्धतीचं लिखाण केलं नाही की लहुजी वस्ताद साळवे हे माझे या ठिकाणी गुरु होते. अशी भूमिका कधीच त्यांनी या ठिकाणी मांडलेली नाहीये. जसं की आपल्याला पाहायला भेटतं की शाहू महाराज जर आपण पाहिलं तर शाहू महाराजांनी महात्मा फुल्यांबद्दल लिखाण केलं, बोललेले आहेत. महात्मा फुल्यांबद्दल ते बोललेले आहेत. शाहू महाराज महात्मा फुल्यांबद्दल म्हणतायत की महात्मा ज्योतिराव फुले भारताचे मार्टिन लुथर किंग आहे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना द फादर ऑफ इंडियन सोशल रिव्होल्युशन असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे भारतातील सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून महात्मा फुल्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी संबोधलेलं आहे. एवढंच नाही, स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं फुले हे माझे दैवत आहे. त्यांनी सांगितलं की माझे 3 गुरु आहेत. एक एक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, दुसरे गुरु आहेत ते म्हणजे संत कबीर आणि तिसरे गुरु आहेत ते म्हणजे महात्मा फुले. हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. मात्र लक्षात घ्या, महात्मा फुल्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये कुठंच त्यांनी या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांना आपला गुरु मानलेला आहे, हे या ठिकाणी नाहीये, हे लक्षात घ्या. हे पहिलं स्वीकारलं पाहिजे. तर लहुजी वस्ताद साळवे यांच्याबद्दल माहिती आपल्या भारतीय लोकांना कधी मिळाली, तर सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा लिहायला सुरुवात केलं त्याच वेळेस. याच्या आधी नाही मिळाली. आता आपण सध्या म्हणतोय की लोकमान्य टिळकांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे किंवा या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे, हे सध्या आपण बोलतोय. परंतु उच्चवर्णीयांच्या लिखाणामध्ये त्या संदर्भात कसल्या प्रकारचा उल्लेख हे त्या काळामध्ये नव्हता. पहिल्यांदा उल्लेख हा या ठिकाणी आला, तो म्हणजे या ठिकाणी सत्यशोधकी चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या लिखाणामध्ये. 2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. एक म्हणजे पंढरनाथ पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांचं चरित्र 1927 ला लिहिलं, जेव्हा फुल्यांची या ठिकाणी आपण म्हणू शकतो शताब्दी जन्म उत्सव या ठिकाणी होता. तर त्यामध्ये फुल्यांचं पहिलं चरित्र हे पंढरनाथ पाटील यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पुण्यातले जे काही उच्चवर्णीय ब्राह्मण मित्र महात्मा फुल्यांचे होते, जे स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये जात होते फुल्यांच्या सोबत, त्या सर्व लोकांनी महात्मा फुल्यांना लहुजी वस्ताद साळव्यांकडे घेऊन गेले
आणि लहुजी वस्ताद साळव्यांकडे ते या ठिकाणी अंग मेहनतीचं, कसरतीचं, शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत होते ज्योतिराव फुले आपल्या ब्राह्मण सवंगड्यांच्या सोबत. आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं त्या ठिकाणी लहुजी त्यांना या ठिकाणी ते प्रशिक्षण देत होते तालमीमध्ये. मात्र नंतर लगेचच महात्मा फुल्यांनी आपला निर्णय बदलला आणि इंग्रजांची सत्ता ही उलथावून टाकण्यापेक्षा या देशामध्ये असणारी जाती व्यवस्था, या देशामध्ये असणारी सामाजिक विषमता ती मोडणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. हे फुल्यांना वाटलं, हे फुल्यांना कळलं, कारण त्यांच्या स्वतःबद्दल त्यांना जातीवादाचे चटके भासले. स्वतःचाच वर्गमित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या लग्न वरातीमध्ये त्यांना या ठिकाणी हटवण्यात आलं. तेव्हा मग फुल्यांनी या ठिकाणी सामाजिक क्रांतीचं चळवळ ही आपल्या हाती घेतली आणि ती शैक्षणिक क्रांती त्यांनी या ठिकाणी घडवून आणली. लक्षात घ्या, लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत जे त्यांचे मित्र शिकत होते, ज्याच्यामध्ये गोवंडे आहे, ज्याच्यामध्ये परांजपे या ठिकाणी आहे, ज्यामध्ये मोरो विठ्ठल वाळवेकर या ठिकाणी आहे, ते आहे, हे सगळे लोक नंतर ज्योतिराव फुल्यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये, सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी आलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. एवढंच काय तर लहुजी वस्ताद साळव्यांना देखील महात्मा फुल्यांच्या शैक्षणिक क्रांतीचा जो काही किंवा शैक्षणिक चळवळ जी त्यांनी फुल्यांनी उभी केली, त्या चळवळीमध्ये देखील लहुजी वस्ताद साळव्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि मांगा महाराजच्या मुलांना महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये पोहोचवण्याचं कार्य लहुजी वस्ताद साळव्यांनी केलं. लहुजी वस्ताद साळवे यांची जी काय या ठिकाणी पुतणी आहे मुक्ता साळवे, या देखील या ठिकाणी महात्मा फुल्यांच्या शाळेमधनं शिकलेल्या विद्यार्थिनी आहे, ज्यांनी पुढे मान महार दुःखाविषयीचा निबंध लिहिला. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की महात्मा फुले जे आहे, या महात्मा फुले यांनी लहुजी वस्ताद साळव्यांच्या तालमीत प्रशिक्षण घेतलं, मात्र त्यांनी क्रांतीचा मार्ग नाही स्वीकारला, तर त्यांनी सामाजिक क्रांतीचा मार्ग या ठिकाणी स्वीकारला. आणि फुल्यांच्या सोबत असणारे सारे मित्र जे लहुजींच्या तालमीत होते, त्यांनी पण फुल्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी सामाजिक क्रांतीमध्ये योगदान दिलं. एवढंच लहुजी वस्ताद साळव्यांनी पण दिलं, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या की फुल्यांनी त्यांच्या जीवित काळामध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या लिखाण कार्यामध्ये लहुजी वस्तादांना कधीच कुठेही या ठिकाणी आपले ते गुरु आहेत या पद्धतीची भूमिका मांडलेली नाहीये. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. जर तसं असतं तर ते त्यांनी या ठिकाणी मांडलं असतं, स्वीकारलं असतं, हे लक्षात घ्या. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा नितीन मांडगुळे पाटील यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील जेवढे काही समाज सुधारक आहे, क्रांतिकारक आहे, यांना लहुजी वस्ताद साळवे यांनी घडवलं. या पद्धतीचं वक्तव्य करणं याला हे म्हणजे पूर्णतः बेसलेस या ठिकाणी आहे. लक्षात घ्या की लहुजी वस्ताद साळवे यांनी समाज सुधारकांना आणि क्रांतिकारकांना घडवलं, या पद्धतीची जी भूमिका तिथे या ठिकाणी मांडली, त्या वक्तव्याला कसल्या प्रकारचा आधार त्यांनी या ठिकाणी दिलेला नाहीये. फक्त एवढं सांगितलं की फुल्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी योगदान दिलं, फुलांच्या सामाजिक कार्याला संरक्षण या ठिकाणी दिलं, म्हणजे महात्मा फुल्यांना घडवलं. पद्धतीचं होत नाही बरं का, अशा पद्धतीचं होत नाही. आता बघा, दोन महत्वाचा मुद्दा नीट समजून घ्या. एक सामाजिक सुधारणा आणि दुसरी क्रांतिकारी चळवळ. क्रांतिकारी चळवळीचा उद्देश काय नेमका होता? क्रांतिकारी चळवळीचा उद्देश होता की ब्रिटिशांची सत्ता या देशातून उखडून फेकून देणं. ब्रिटिशांची सत्ता या देशातून या ठिकाणी उखडून फेकून टाकणं हा क्रांतिकारी चळवळीचा मुख्य उद्देश. तर सामाजिक चळवळीचा उद्देश काय होता? फुल्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर फुले काय म्हणतायत की बरं झालं या देशातील शूद्र अतिशूद्रांची दया ही परमेश्वराला आली आणि त्याच परमेश्वराने इंग्रजांना या भारतामध्ये पाठवलं. इंग्रजांच्या द्वारे या देशातील शूद्र अतिशूद्रांचं कल्याण होत आहे. हे फुल्यांनी या ठिकाणी मांडलं. इंग्रजांच्या संदर्भात हे विधान या ठिकाणी आहे की ईश्वराची कृपा झाली आणि ईश्वरानं इंग्रजांना भारतात पाठवलं या देशातील शूद्र अतिशूद्रांचं कल्याण करण्यासाठी. म्हणजे लक्षात ठेवा, सामाजिक सुधारणा यांचा मुख्य उद्देश होता की या देशामध्ये अंधश्रद्धा आहे, या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, या देशामध्ये कर्मकांड आहे, सर्व कर्मकांडातून भारतीय समाजाला दूर करणं, त्याच्यासाठी इंग्रजांच्या कायद्यांची, इंग्रजांच्या राज्याची मदत हवी आहे, ही भूमिका सामाजिक सुधारकांनी मांडलेली आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळे लक्षात घ्या, जो क्रांतिकारक घडवतो तो समाज सुधारक घडवू शकत नाही, जो समाज सुधारक घडवतो तो क्रांतीचा मार्ग स्वीकारू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं जे अशा पद्धतीनं जे लिखाण केलं जातं ते या ठिकाणी चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा, सत्यशोधक चळवळीचे विचारवंत आहेत, त्यांचं नाव आहे अय्यावरू व्यंकय्या रामय्या अय्यावरू, जे ज्योतिराव फुल्यांच्या चळवळीमध्ये या ठिकाणी राहिलेले आहेत. मुंबईमध्ये जी शाखा सुरू झाली त्या शाखेचे त्यांनी ते सदस्य राहिलेले आहेत. 1874ला महात्मा फुल्यांनी मुंबईमध्ये या ठिकाणी सत्यशोधक चळवळीची स्थापना केली आणि त्यानंतर
हे व्यंकय्या रामय्या अय्यावरू ते या ठिकाणी त्यामध्ये काम करत होते. आणि विशेष महत्वाचं म्हणजे 1911ला पुण्यामध्ये जेव्हा सत्यशोधक परिषद झाली, त्या परिषदेचे देखील अध्यक्ष हे व्यंकय्या रामय्या अय्यावरू होते, हे लक्षात घ्या. त्यांच्या लिखाणामध्ये त्यांनी महात्मा फुल्यांबद्दल लिखाण केलं. त्या लिखाणामध्ये पण असं आलं की लहुजी वस्ताद साळवेंकडे या ठिकाणी महात्मा फुले प्रशिक्षण घेत होते. कसरतीचं अंगमेहनतीचं काम या ठिकाणी करत होते. त्यामुळे हे लक्षात घ्या, पंढरीनाथ पाटील आणि त्याचबरोबर या पद्धतीचा रामय्या व्यंकय्या अय्यावरू या दोघांच्या लिखाणामध्ये लहुजींचा उल्लेख आहे, 100% आहे. सामाजिक योगदान फुल्यांच्या चळवळीमध्ये लहुजींनी दिलं हे पूर्णतः आहे. परंतु फुले हे या ठिकाणी लक्षात घ्या की फुल्यांचे राजकीय गुरु किंवा फुल्यांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे आहेत, या पद्धतीची भूमिका ना पंढरीनाथ पाटीलांनी मांडली, ना रामय्या व्यंकय्या अय्यावरूंनी मांडली, ना ज्योतिराव फुलेंनी मांडली. हा पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळं की समाज सुधारकांना आणि क्रांतिकारकांना लहुजी वस्ताद साळव्यांनी जे घडवलेलं आहे, ही जे काही भूमिका वक्तव्य केलं जातं, त्याला हे करताना काहीतरी आधार असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. बिन आधाराचा इतिहास सांगितला जातो, मात्र तो अडाणी लोकांपुढे टिकतो. तो या ठिकाणी जेव्हा तुम्ही संशोधन करता तेव्हा तो टिकत नाही, तो बुडाचा या ठिकाणी राहतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढे असं सांगितलं गेलं त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये की सावित्रीबाई फुले जेव्हा या ठिकाणी मुलींना शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी जात होते, तेव्हा पुण्यातले काही उच्चवर्णीय ब्राह्मण त्यांच्या अंगावर शेण टाकायचे, दगड टाकायचे. एका एका व्यक्तीनं, एका धटिंग, त्यांनी असा शब्द वापरला, धटिंग. त्या धटिंगानं सावित्रीबाई फुल्यांचा हात या ठिकाणी पकडला, तो पिरगळला. सावित्रीबाई फुल्यांनी पलटी मारली आणि त्याच्या कानाखाली या ठिकाणी मारली. तर ही जी आक्रमकता सावित्रीबाई फुल्यांमध्ये आली, ती कोणामुळे आली? तर लहुजी वस्ताद साळव्यांमुळे आली. अशी जी भूमिका त्यांनी तिथं मांडली, कदाचित श्रोते वर्गाला खुश करण्यासाठी मांडली असेल. परंतु मला असं वाटतं, ह्या पद्धतीची भूमिका मांडणं हे या ठिकाणी, ते पण फुल्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवच्या वर्षामध्ये अशी भूमिका मांडणे चुकीचं आहे. तर लक्षात घ्या, या मागचा इतिहास काय लहानपणापासून आपण शिकत आलेला आहे. महात्मा फुल्यांनी 1848ला मुलींची पहिली शाळा या ठिकाणी सुरू केली, भिडेवाड्यामध्ये सुरू केली. आणि मग ती शाळा सुरू केल्यानंतर त्यांच्यावर आरोप झाले की मुलींना शिकवणारा पुरुष कसा काय? कारण त्या काळामध्ये स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये या एकत्र येऊ देत नव्हते. लहान वयामध्ये मुलींची या ठिकाणी लग्न केली जात होती. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग या प्रकरणामध्ये मुलींना एका पुरुष शिक्षक कसं काय शिकवल, असं जेव्हा फुल्यांच्या चारित्र्यावर त्या काळामध्ये हल्ले करण्यात आले, तेव्हा फुल्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकवला. फुल्यांनी कुठं सावित्रीबाई फुल्यांना दुसरीकडे शिकवण्यासाठी नाही पाठवलं, त्या फुल्यांनी स्वतः सावित्रीबाई फुल्यांना शिकवलं. आणि ते शिकवल्यानंतर सावित्रीबाई फुल्यांना त्या मुलींची शाळा घेण्यासाठी या ठिकाणी पाठवलेला आहे. हा इतिहास या ठिकाणी आहे. लहान मुलाला पाठ्यपुस्तकामध्ये पण हा इतिहास वाचायला मिळतो, लक्षात घ्या. तर सावित्रीबाई फुल्यांना कोणी शिकवलं, कोणी घडवलं? महात्मा फुल्यांनी घडवलं. मात्र तुम्ही काय म्हणताय की सावित्रीबाई फुल्यांनी त्या व्यक्तीच्या कानाखाली मांडली, ही आक्रमकता लहुजी वस्ताद साळव्यांकडनं आली. महात्मा फुले आक्रमक नव्हते का? मुद्दा नीट समजून घ्या. महात्मा फुले आक्रमक नव्हते का? महात्मा फुल्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की हे सामाजिक सुधारण्याचं थोटांड जे चालवलेलं आहे ते बंद कर, नाही तर घर सोडून जा. महात्मा फुले आपल्या पत्नीला घेऊन घर सोडून गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळं हा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे. तुम्ही या पद्धतीचं वक्तव्य करताना, यस, महात्मा फुल्यांना जेव्हा मारेकरी टिकले, जेव्हा खालच्या समाजाचे आणि कनिष्ठ जातीचे मारेकरी महात्मा फुल्यांच्या अंगावर धावले, त्यावेळेस महात्मा फुल्यांनी त्यांचं मत परिवर्तन या ठिकाणी केलं आणि त्यांना समजावून सांगितलं की मी अरे तुमच्याच मुलांना शिकवतोय, त्यातून तुमच्या पिढीचा उद्धार होईल. तेव्हा ते मारेकरी या ठिकाणी परत गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. जे उच्चवर्णीय लोक या ठिकाणी सावित्रीबाई फुले, महात्मा फुल्यांच्या विरोधात होते, त्यांना संरक्षण द्यायचं कार्य लहुजी वस्ताद साळव्यांनी जरूर केलं, ते नाकारायचा विषयच नाहीये. परंतु हा मुद्दा लक्षात घ्या, सावित्रीबाई फुल्यांमध्ये जी आक्रमकता आली, ती लहुजी वस्ताद साळव्यांमधून आली की महात्मा फुल्यांमधून आली? तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, तो क्लिअर करून टाका. कारण ज्या व्यक्तीचा पती हाच इतका आक्रमक आहे, फुल्यांचं लिखाण तुम्ही पाहणार आहे, फुल्यांचं लिखाण तुम्ही वाचा, गुलामगिरी वाचा, तृतीय रत्न नाटक या ठिकाणी वाचा, शेतकऱ्यांचा असूड तुम्ही या ठिकाणी वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी जो लिहिला तो या ठिकाणी वाचा, ब्राह्मणांचा कसं या ठिकाणी वाचा. त्या काळामध्ये ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये बंड ठोकणारा एकमेव महात्मा होता, तो म्हणजे महात्मा फुले, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं महात्मा फुल्यांचं उंची तुम्ही या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न जर तुमच्या भाषणांमधून करत असेल तर सॉरी, आम्ही तुमच्याशी ऍग्री नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे,
ठीक आहे, फुल्यांच्या सुरक्षेची काळजी वगैरे घेतली तर चला ते ठीक आहे, आम्ही ऍक्सेप्ट करतो, काही तो विषय नाहीये. तर दुसरं बघा, मुक्ता साळवे यांच्याबद्दल त्यांचं या ठिकाणी लिखाण आहे. मुक्ता साळवे आपल्या सर्वांना माहिती आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेतील या ठिकाणी विद्यार्थिनी. आता त्यांनी त्याचा उल्लेख केला की मुक्ता साळवे या पहिल्या विद्यार्थिनी या ठिकाणी होत्या महात्मा फुल्यांच्या शाळेमधल्या. बिलकुल नाहीये तसं. महात्मा फुल्यांची शाळा जर आपण पाहिलं ते 1848ला भिडेवाड्यामध्ये सुरू झाली. पहिल्या 5 मुली होत्या आणि नंतर मग ते मुली वाढत गेलेले आहे, ते लक्षात घ्या. आणि मग मुक्ता साळवे जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिचा अंक जो आहे, मांग महारा दुःखाविषयीचा निबंध जो आला ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये 15 फेब्रुवारी सन 1855ला, तो 1855 ते 1853च्या दरम्यान तो आलेला आहे. 15 फेब्रुवारी तारीख मला चांगली माहिती आहे. तर त्या काळामध्ये तो या ठिकाणी ज्ञानोदयमध्ये प्रकाशित झालेला आहे. मांग महार दुःखाविषयीचा निबंध असं तो आहे. तर इथं यांनी भूमिका काय मांडली बरं का? यांनी भूमिका अशी मांडली, त्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. तर बिलकुल नाही. पहिल्या विद्यार्थिनी कोण आहे? सुमती मोकाळी आहे, दुर्गा देशमुख आहे, माधवी थत्ते आहे, सोनू पवार आहे, जनी करलेली आहे. तर या सर्व या ठिकाणी आहे महात्मा फुलेच्या शाळेत जाणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी. तुम्ही व्यवस्थित सांगा लोकांना. तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी सांगा आणि मग मुक्ता साळवेंचं योगदान सांगा. आता मुक्ता साळवेंनी मांग महाराच्या दुःखाविषयीचा निबंध मध्ये काय लिहिलं? या देशातील जाती व्यवस्था लिहिलेली आहे. या देशामध्ये मांगा महाराच्या वाट्याला कशा पद्धतीचे दुःख येतंय हे त्यांनी या ठिकाणी त्यामध्ये या ठिकाणी मांडलेले आहे. त्यांनी हे मांडलेलं गुलटेकडीच्या डोंगरावर या ठिकाणी मांगा महाराच्या मुडक्यांचा फुटबॉल खेळला जात होता. ह्या पद्धतीची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. म्हणजे मांग महाराच्या दुःखाविषयीचा निबंध जो त्यांनी या ठिकाणी लिहिला, त्यामध्ये या देशातील जाती व्यवस्थेचं विदारक चित्र त्यांनी या ठिकाणी आपल्या या ग्रंथामध्ये मांडलं. ज्ञानोदयमध्ये ते प्रकाशित झालं. राणी व्हिक्टोरियाला ते इंग्रजी भाषांतर करून या ठिकाणी पाठवलं. त्या मुक्ता साळव्यांना ते या ठिकाणी इथं पारितोषिक देखील त्या निबंधाबद्दल लिहिलं. आणि तुम्ही काय म्हणताय त्या संदर्भामध्ये? तर तुम्ही त्या संदर्भामध्ये या ठिकाणी म्हणताय की मुक्ता साळवे ज्या आहेत, तर त्या मुक्ता साळवेला जे लेखिका काय म्हणतो बघा, तुमचे शब्द आहे, मुक्ता साळवे यांना आद्य लेखिका बनवण्याचं कार्य कोणी केलं? सावित्रीबाई फुल्यांनी आणि लहुजी वस्ताद साळवेंनी. अरे हे असं आहे का? हा इतिहास आहे, असा आहे का? मला सांगा ना, मुक्ता साळव्यांच्या लिखाणामध्ये जी धारदार आली ती लहुजी वस्तादांपासून आली की महात्मा फुल्यांपासून आली? महात्मा फुल्यांचं साहित्य तुम्ही वाचा ना. महात्मा फुल्यांच्या साहित्यामध्ये जी धारदारता आहे, त्यांच्या लेखणीमध्ये जी धारदारता आहे, तीच धारदारपणा मुक्ता साळव्यांच्या लेखणीमध्ये आहे. मुक्ता साळवे ह्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेच्या विद्यार्थिनी राहिलेल्या आहेत. शिक्षक जो आहे त्या शिक्षकानं सांगितलेले विचार त्या मुलीला पटले, ते तिने लिखाणामध्ये उतरवले. तुम्ही म्हणताय की या मागे महात्मा फुले, या मागे या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे आणि सावित्रीबाई फुले जे आहेत त्यांनी मुक्ता साळवेला आद्य लेखिका बनवलं. म्हणजे काय तुम्ही बोलताय? कशा पद्धतीने विचार मांडताय? कशा पद्धतीनं लोकांना तुम्ही सांगताय? आता सध्याच्या या काळामध्ये बघा, फेसबुकचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे. आपला तरुण वर्ग वाचत नाहीये काय. आपला तरुण वर्ग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतोय. सोशल मीडियावर जे काही येते ते या ठिकाणी ते त्याला सत्य मानतोय. आणि मला हे सांगायचंय की सामाजिक प्रबोधन करणारे जे लोक आहे, त्याचबरोबर विचारवंत म्हणून या ठिकाणी भाषण देणारे जी लोक आहे, त्यांनी लिखाण करताना, त्यांनी भाषण मांडताना, भाषण देताना ऐतिहासिक पुरावे या ठिकाणी समोर ठेवणं गरजेचं आहे. आणि आपलं भाषण करताना एखाद्या महापुरुषाची तुम्ही उंची जरूर वाढवा, परंतु त्यामुळे दुसऱ्या महापुरुषाची उंची कमी होती का नाही याची पण तुम्ही या ठिकाणी थोडी खबरदारी घेणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. हे माझं तुम्हाला या ठिकाणी म्हणणं आहे. आता बघा, तुम्ही जे मांडलं त्याच्याबद्दल साहजिकच समोर मातंग समाजाचे श्रोते आहेत, त्यांना खूप छान वाटलं. परंतु नवी तरुण पिढी तोच आदर्श नजरेसमोर ठेवतं ना. मग ते काय विचार करा, महात्मा फुले वाचतील का ते? तर ते म्हणतात जाऊ दे, महात्मा फुलेंना कशाला वाचायचं, लहुजी वस्ताद साळवे गुरु आहेत. मग लहुजी वस्ताद साळवे गुरु आहेत तर आम्ही लहुजींबद्दलच वाचू. आणि लहुजींबद्दल मटेरियल कुठेच नाहीये. मातंग समाजाचे तरुण आज लहुजींबद्दल संशोधन करतायत का? पीएचडी करून लहुजींबद्दल या ठिकाणी संशोधन करून त्यांचा इतिहास पुढे आणतायत का? नाही आणत. ते काय करतायत? जय जयकार करतायत, फक्त जय जयकार करतायत. आणि मग त्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही पॉलिटिकल लीडर, मग ते सर्वच समाजाचे आहे, ते काय करतात? या तव्यावर रोटी शेकण्याचं काम करतात, हे लक्षात घ्या. मग याच मुलांना पुढे जाऊन दंगलांमध्ये वापरलं जातं, याच मुलांना सामाजिक कलहामध्ये वापरलं जातं, हे लक्षात घ्या. त्यामुळे समाज प्रबोधन करणाऱ्या लोकांची ही जबाबदारी आहे. जबाबदारीनं वक्तव्य करणं गरजेचं आहे. जबाबदारीने इतिहास सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. ज्यांनी आपल्याला या ठिकाणी भाषणाला बोलवलं त्या लोकांना खुश करून जाणं हा भाषणाचा उद्देश नसतो, लक्षात घ्या.
त्याच्यामध्ये त्या लोकांचं प्रबोधन या ठिकाणी करणं गरजेचं आहे. फुल्यांचं कार्य, लहुजींचं कार्य हे कसं एकमेकांना पूरक राहिलेलं आहे, तो इतिहास मांडण्याच्या ऐवजी तुम्ही फुल्यांचं कार्य हे कमी लेखता. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही हे वक्तव्य केलं, की लहुजी मुक्ता साळवे यांना आद्य लेखिका करण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि लहुजी वस्ताद साळवेंनी केलं. फुले नव्हते का त्याच्यामध्ये? हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पद्धतीचं अत्यंत तोकडी विचाराचं जे विधान तुम्ही केलं, ते मला तर पटलेलं नाहीये. दुसरं बघा, आता काय म्हटलंय, की मुक्ता साळवे जे आहे त्यांच्यामध्ये टॅलेंट होतं आणि मग त्यामध्ये भूमिका अशी मांडली, की लहुजींची भूमिका अशी या ठिकाणी होती, की आमच्याकडे टॅलेंट आहे, सगळं आहे, मेरिट आहे, आम्हाला फक्त संधी हवी आहे. ती भूमिका त्यांनी मांडली. अरे ही भूमिका कुठून आणली तुम्ही? की लहुजी वस्ताद साळवेंची भूमिका राहिली का? की आमच्याकडे टॅलेंट आहे, आम्हाला संधी द्या. अरे ती संधी पहिल्यांदा उपलब्ध करून दिली फुल्यांनी. मी काय सांगतो तुम्हाला, ज्योतिराव फुल्यांनी या देशातील मागासलेल्या लोकांमध्ये टॅलेंट आहे, ही संधी उपलब्ध करून त्यांना द्या, या प्रकारची भूमिका फुल्यांनी मांडलेली आहे. म्हणून तर फुल्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, ज्या मुलींना या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या मुलींसाठी या ठिकाणी शाळा महात्मा फुल्यांनी या ठिकाणी सुरू केल्या. अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांच्यासाठी शिक्षणाची संधी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या ठिकाणी उभी केली. लक्षात घ्या, त्यावेळेच्या शाळा सरकारी अनुदानामध्ये चालत नव्हत्या. फुल्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च केलेत मुलींची शाळा सुरू करण्यासाठी, अस्पृश्यांची शाळा सुरू करण्यासाठी. हे लक्षात घ्या. जेव्हा वुड्सची समिती आली, त्यानंतर 1855 नंतर अनुदानाची व्यवस्था या ठिकाणी आलेली आहे, हे लक्षात घ्या. फुल्यांनी सुरुवातीच्या ज्या शाळा, अस्पृश्यांची शाळा आणि मुलींची शाळा फुल्यांनी स्वतःच्या पैशातून या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे मला सांगायचं तुम्हाला, की ही जी संधी आहे, या स्त्रियांमध्ये, या शूद्र अतिशूद्रांमध्ये देखील टॅलेंट आहे, मेरिट आहे, त्यांना संधी द्या. ही भूमिका पहिल्यांदा घेतली महात्मा फुल्यांनी, लहुजींनी नाही घेतली. लहुजींची तशा प्रकारची भावना असेल, नाही असं नाही, परंतु ती भावना फुल्यांची होती, लक्षात घ्या. आणि फुल्यांनी त्यासाठी काम केलं. फुल्यांचा राजकीय सामाजिक इतिहास पण आहे ना, हंटर कमिशन मध्ये गेले. हंटर कमिशन मध्ये 1882 ला जेव्हा हंटर कमिशन आलं, तेव्हा या देशातील या ठिकाणी झिरपता सिद्धांत जो आहे, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत, तो कसा फेल्युअर झालेला आहे हे फुल्यांनी या ठिकाणी सांगितलं. हंटर कमिशनच्या समोर फुले या ठिकाणी जातात, आपलं शेतकऱ्याचा पेहराव या ठिकाणी करत, आणि फुले या ठिकाणी ते सांगतायत की या ठिकाणी तो ड्यूक ऑफ कॅनॉट या ठिकाणी जेव्हा आला होता, राणीचा राजपूत, पुण्यामध्ये जी सभा झाली, पुण्यातले सगळे उच्च वर्णीय या ठिकाणी सुट्टीमध्ये होते, गेले होते. फुले तिथे या ठिकाणी फाटक्या शेतकऱ्याचा अंगरखा घेऊन घालून आलेत, आणि ते तिथे या ठिकाणी सांगतायत काय, की इथं जे काही सुटापुटामध्ये जे लोक जमलेले आहेत, तो भारत नाहीये. भारत हा ग्रामीण भागामध्ये राहतोय. तो कसा राहतोय त्या वेशामध्ये मी आलेलो आहे. फाटका अंगरखा, फाटक्या वाहण्या, डोक्याला मुंडेसे घालून मी इथे या ठिकाणी आलेलो आहे. जर तुम्हाला या देशाचं कल्याण करायचं असेल, तर शेतकऱ्याच्या पोरांना शिक्षण द्या, मागा महाराजच्या पोरांना शिक्षण द्या. ही भूमिका 1877 ला घेतली ना ज्योतिराव फुलेंनी, जेव्हा ड्यूक ऑफ कॅनॉट या ठिकाणी आले होते. तेव्हा लहुजी वस्ताद साळवे जिवंत होते ना. 1881 ला त्यांचं निधन झालेलं आहे. 1877 ला ही भूमिका ज्योतिराव फुलेंची आहे. कुठे? तर या ठिकाणी ड्यूक ऑफ कॅनॉटच्या समोर या ठिकाणी आहे. पुण्यामध्ये हा समारंभ या ठिकाणी भरलेला होता, लक्षात घ्या. आणि मग पुढे 1882 साली या ठिकाणी हंटर कमिशन जेव्हा येतं, तेव्हा फुले भूमिका मांडतात की या ठिकाणी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्या. फुल्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन तुम्ही कसं काय विसरू शकता, हे मला समजायला मार्ग नाहीये. हे कॉन्ट्रीब्युशन फुल्यांचं समोर मांडलं पाहिजे, लक्षात घ्या. मग समोर कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती असली तरी चालेल, पण फुल्यांचं हे सामाजिक कॉन्ट्रीब्युशन, हे फुल्यांचं योगदान तुम्ही सांगा ना मातंग समाजाला. आमच्या मातंग बांधवांना या गोष्टी सांगा ना, फुल्यांचं सामाजिक योगदान काय बाबा. याच व्यक्तीनं पहिल्यांदा तुम्हाला संधी दिलेली आहे, हे स्वीकारणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तरच उद्धार आहे लोकांचा. नाही तर मग या ठिकाणी महापुरुषाच्या विरोधात महापुरुष उभं करायचं आणि समाजाला वेगळ्या वळणाकडे घेऊन जायचं, असा उद्योग काही संघटनांचा आहे. त्या संघटनांना तुम्ही खतपाणी घालताय, असं या ठिकाणी इथं होऊन जाणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर ह्या प्रकारचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. अजून काही महत्वाचं भूमिका त्यांनी मांडली, जे पूर्णतः बेसलेस या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. आता काय भूमिका मांडली, तर लक्षात घ्या. साताऱ्याचं संस्थान खालसा करण्यात आलं. आता वास्तविकता मी इतिहासाचा म्हणजे नेटसेट झाले आपलं. इतिहास हा विषय बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन साठी तो शिकवतोय, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगताय, की 1857 चा विद्रोह झाला. 1840च्या दरम्यान या ठिकाणी साताऱ्याचं संस्थान जे आहे
ते प्रतापसिंह आपले साताऱ्याचे जे राजे होते प्रतापसिंह महाराज आहे, त्यांच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली गेली. त्यांचं राज्य खालसा केलं 1848 ला डलहौसीनं. आणि मग रंगोबापू गुप्ते हे लंडनला गेलेले आहेत. आणि मग तुम्ही काय सांगितलं 1857च्या उठावामध्ये या ठिकाणी असं ठरलं, नानासाहेब पेशवे तात्या टोपे हे या ठिकाणी उत्तरेकडची मोहीम लढतील आणि लहुजी वस्ता साळवे आणि रंगोबापू गुप्ते हे दक्षिणेकडे या ठिकाणी उठाव करतील. या प्रकारची भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडता. मला सांगा 1857च्या उठावामध्ये लहुजी वस्ताद साळव्यांचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही या पद्धतीचं मांडताय. खरंच ते होतं का त्या पद्धतीचं? मला तुम्ही सांगा ना, त्या पद्धतीचं तुम्ही होतं का? पुढे तुम्ही काय सांगता बघा. आता हे मान्य आहे मला पण, की साताऱ्यामध्ये जो विद्रोह झाला त्याच्यामध्ये मांग समाजाचे होते, बेरड समाजाचे होते, रामोशी समाजाचे लोक पण या ठिकाणी होते. हे मला मान्य आहे. हे मला मान्य आहे. बाबिया मांग आहे, यशा मांग आहे, हे तिथं या ठिकाणी होते. परंतु लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी असं सांगताय की 1857च्या उठावामध्ये रंगबापूजी सोबत या ठिकाणी लहुजी वस्ताद साळव्यांनी बंड करण्याचं ठरवलं. मग मला सांगा, हे जर खरं आहे तर इंग्रजांनी रंगबापू गुप्ते यांना अटक केली, लहुजी वस्तादांना का नाही केली? रंगबापू यांना अटक केली, लहुजी वस्तादांना का नाही केली? याचं उत्तर या ठिकाणी द्या. इंग्रजांच्या दप्तरी अशी कुठं भूमिका आहे का लहुजी वस्ताद साळव्यांनी सैनिक तयार केले आणि 1857च्या उठावात पाठवलं? तुम्ही काय वक्तव्य करताय? तर तुम्ही या पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे या संदर्भामध्ये, जे की पूर्णतः तुला तुम्हाला या ठिकाणी वाटतं. त्यामध्ये तुम्ही असं म्हटलं 1857च्या उठावामध्ये जिथं जिथं या ठिकाणी विद्रोह झाला, काय म्हटले तुम्ही? 1857च्या उठावामध्ये जिथं जिथं विद्रोह या ठिकाणी झाला, त्या विद्रोहामध्ये सैनिकी पुरवण्याचं काम आणि शस्त्र पुरवण्याचं काम लहुजी वस्तादांनी केलं. हे वक्तव्याने माझ्या मेंदूला जर मुंग्यात आलं. लक्षात घ्या की जिथं जिथं विद्रोह झाला तिथं तिथं सैनिक पुरवण्याचं काम आणि शस्त्र पुरवण्याचं काम लहुजी वस्ताद साळवे यांनी या ठिकाणी केलं. आता लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडे तेवढी शस्त्र होती का 1857च्या उठावातल्या सर्व क्रांतिकारकांना पुरवणं? आणि तेवढी सैनिक जरी लहुजी वस्ताद साळव्यांकडे होती का, की उठाव करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सैनिक या ठिकाणी पाठवलं? तर यशावांग बाबिया मांग हे साताऱ्याच्या या रंगबापू यांच्या मध्ये सहभागी झाले. ते त्यांना लहुजी वस्ताद साळवेंनीच तयार केलं, याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? काहीच नाही पुरावा. काहीच पुरावा नाही. आणि हे किती तकलादू आहे की 1857चा उठाव जो झाला, त्या 1857च्या उठावामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणताय की सैनिक पुरवण्याचं आणि शस्त्र पुरवण्याचं काम हे लहुजी वस्ताद साळवेंनी केलं. गुगलवरच्या माहिती घेऊन तुम्ही जर असं भाषण करत असेल तर मला तुमच्या या अशा वक्तव्याची थोडीशी कीव यायला लागलेली आहे. गुगलवरचा डेटा हा सत्य असतो का? गुगलवरचा डेटा कोणी पण येतं आणि काय पण या ठिकाणी त्याच्यामध्ये मांडतं. कसला ऐतिहासिक पुरावा नाही, काही नाही. कुठल्या तरी मासिकमध्ये कुठल्या तरी संघटनेच्या कार्यकर्त्याने लिहिलेला इतिहास जो खरा आहे की असत्य आहे, हे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तपासून पाहत नाही. गुगलवर तशा प्रकारची इन्फॉर्मेशन मिळते आणि ती तुम्ही सत्य मानून तुम्ही विचारवंत म्हणून समाजात वावरता, प्रबोधन करता आणि पर्यंत मांडता. हे कितपत योग्य आहे? 1857च्या माझं स्पष्ट म्हणणं आहे, 1857च्या उठावात जर का सैनिक पुरवण्याचं काम, जर का शस्त्र पुरवण्याचं काम लहुजी वस्ताद साळवेंनी केलं असतं तर इंग्रजांनी लहुजी वस्ताद साळव्यांना शिक्षा दिली असती का नाही? 1857च्या उठावातल्या कार्यकर्त्यांना अंदमान निकोबारमध्ये टाकलं इंग्रजांनी. 1857च्या उठावात सहभागी होणारा बहादूर शाह जफर जो हिंदुस्थानचा बादशाह होता, बहादूर शाह जफर हिंदुस्थानचा बादशाह होता, त्याला इंग्रजांनी रंगूनला नेलं. त्याचे डोळे फोडले, त्याच्या 2 मुलांना त्याच्या समोर त्यांनी मारून टाकलं आणि त्याला नंतर 1862 साली त्याचं तिथं निधन झालेलं आहे. नानासाहेब पेशवे जे आपण म्हणतो, नानासाहेब पेशवे जे या ठिकाणी 57च्या उठावातले महत्वाचे व्यक्ती होते, ते या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात लढले कानपूरमध्ये आणि नंतर मग ते या ठिकाणी नेपाळमध्ये या ठिकाणी ते फरार झाले, भूमिगत झाले. इंग्रजांनी त्यांचा तपास या ठिकाणी काढायचं ठरवलं तेव्हा त्यांची लहान मुलगी 8 वर्षाची मुलगी होती, 8 वर्षाची, मैना तिचं नाव. तिला इंग्रजांनी जिवंत जाळलं. तिला विचारलं की तुझे वडील कुठे आहेत, नानासाहेब पेशवे कुठे? तिला माहित नव्हतं. त्या मैनाला जिवंत जाळलं. असे क्रूर इंग्रज. ज्या इंग्रजांनी 1857च्या उठावात सहभागी झालेल्या लोकांना तोफेच्या तोंडी या ठिकाणी द्यायची शिक्षा दिली, हे इंग्रज जर लहुजी वस्ताद साळवे 1857च्या उठावामध्ये सैनिकी पुरवण्याचं, शस्त्र पुरवण्याचं काम करत असतील तर इंग्रजांच्या दप्तरी तशी नोंद हवी, भारतीय इतिहासकारांच्या दप्तरी तशी नोंद हवी आणि जर तसं करत असाल तर इंग्रजांनी यांना शिक्षा करायला हवी. ते झालंय का? नाही झालं. कशासाठी मग या पद्धतीचा खोटा इतिहास सांगताय? अजून एक सांगितलं तुम्ही तुमच्या या वक्तव्यामध्ये, अजून एक या ठिकाणी सांगितलं
ते म्हणजे लहुजी वस्ता साळवे यांच्या तालमीच्या शेजारी एक विहीर होती आणि ती विहीर त्यांनी सर्वात पहिल्यांदा अस्पृश्यांसाठी खुले करून दिली. काय म्हणतात आणि हे पुण्यामध्ये लक्षात घ्या, ज्या पुण्यामध्ये गळ्यात मडकं आणि कमरेला खराटा होता एकेकाळी अस्पृश्यांच्या, त्या पुण्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की लहुजी वस्ता साळवेंच्या तालमीच्या शेजारी एक विहीर होती आणि त्या विहीर ही अस्पृश्यांसाठी पहिल्यांदा खुले करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं. आम्ही तर आतापर्यंत हेच वाचलं होतं की यस महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद 1869 ला अस्पृश्यांसाठी खुला केला. हे आतापर्यंत आम्ही वाचलं. तुम्ही नवा शोध सांगितला की पाण्याची विहीर पहिल्यांदा अस्पृश्यांसाठी लहुजी वस्ता साळवेंनी खुली केली. अरे जर तसं असतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात 14 सत्याग्रह केलेच का पाण्याचा सत्याग्रह? हे मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळं या पद्धतीचे जे काही वक्तव्य तुम्ही करता ते गुगलवर मिळालेली माहिती घेऊन तुम्ही या पद्धतीचे वक्तव्य करत जाऊ नका. तुम्ही त्यासाठी या ठिकाणी संशोधन करा आणि तशा प्रकारचे पुरावे समाजापुढे या ठिकाणी मांडा. या पुस्तकामध्ये असं म्हणलं, या इंग्रजी दफ्तरामध्ये असं म्हणलं, हे समकालीन त्या काळातले प्राथमिक पुरावे दुय्यम असले तरी चालतील, परंतु पहिल्यांदा प्राथमिक पाहिजे. ते प्राथमिक पुरावे, दुय्यम पुरावे तुम्ही या ठिकाणी मांडा आणि मग तुम्ही या ठिकाणी लोकांना सांगा की फुल्यांच्या आधी पाण्याचा हौद या ठिकाणी, पाण्याची विहीर जी आहे ती या लहुजी वस्ता साळवेंनी या ठिकाणी लोकांसाठी खुली केली. मानू आम्ही 100% ऍक्सेप्ट आहे, 100% मानू. परंतु जो इतिहास चुकीचा आहे तो इतिहास तुम्ही सांगणं आणि ती लोकांमध्ये या ठिकाणी उतरवणं हे आपण बंद करणं गरजेचं आहे. कारण बघा तरुण हे सध्या वाचत नाही. मला तुम्हाला हेच सांगायचंय. तरुण हे सध्या वाचत नाही. मातंग समाजाचा तरुण हा शिक्षणापासून कोसो मील दूर आहे आणि जे शिकलेले आहेत ते संशोधन करत नाहीये आणि संशोधन जरी करत असले तरी या विषयावर त्यांचं संशोधन या ठिकाणी नाहीये आणि त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचंय तुमच्यासारखे विचारवंत जे भूमिका मांडतील त्याला ते सत्य मांडतात आणि ते सत्य मांडून या ठिकाणी काय भूमिका मांडतात की हा हेच सत्य आहे. परंतु ते सत्य मांडण्यासाठी ते सत्य तुमच्यावर जबाबदारी तुम्ही समाज प्रबोधन करताय. तुम्ही या ठिकाणी इथं छान पद्धतीनं म्हणजे माझे तर तुम्ही एक प्रकारचे आदर्शच आहेत. परंतु मला तुम्हाला हे म्हणायचंय की तुम्ही या पद्धतीचा विचार मांडत असताना हे मांडणं गरजेचं आहे. पुढे अजून काय म्हणाला उमाजी नायकांबद्दल. तुम्ही उमाजी नायकांबद्दल पण या ठिकाणी भूमिका मांडली आणि सांगितलं उमाजी नाईक जे आहे या उमाजी नायकांना राजे म्हणून या ठिकाणी मान्यता लहुजी वस्तादांनी दिली. काय ऐतिहासिक पुरावा आहे का? उमाजी नायकांना राजे म्हणून तुम्ही या ठिकाणी असं म्हटलं की लहुजी वस्ता साळवे यांनी उमाजी नायकांना राजे म्हणून उपाधी दिली. राजे म्हणून त्यांना घोषित केलं. कोणी? लहुजी वस्ता साळवेंनी. आता उमाजी नायकांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं राज्य या देशामध्ये निर्माण करण्यासाठी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढत असताना त्यांनी या देशातील जे उच्चवर्णीय लोक आहे, जे खास करून मारवाडी आहे, जे धनिया सेठ आहे, त्यांच्या घरावर छापा मारला आणि त्यांच्याकडच्या पैसे घेतले, गोरगरिबांमध्ये वाटले. त्याच्या पैशातून काही शस्त्र या ठिकाणी जमा केले ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आणि सोबतच सावकार महाजन यांच्याही विरोधामध्ये उमाजी नायकांचा बंड या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. उमाजी नायकांना फाशी 1832 साली या ठिकाणी झाली. हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि तुम्ही असं म्हणताय की उमाजी नायकांना राजे म्हणून या ठिकाणी लहुजी वस्ता साळवेंनी या ठिकाणी मान्यता दिली. तर हे जे काही विधान तुमच्या या ठिकाणी आहे हे कुठल्या पुस्तकामध्ये आहे हे पहिलं जाहीर करावं. या पद्धतीची भूमिका कोणत्या ब्रिटिश दफ्तरामध्ये आहे किंवा भारतीय दफ्तरामध्ये आहे किंवा कोणी त्या काळामध्ये या पद्धतीचा इतिहास लिहिलेला आहे हे या ठिकाणी सांगा. उमाजी नायकांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढला. लक्षात घ्या उमाजी नायकांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढला आणि सरळ सांगितलं युरोपियन व्यक्ती जिथे दिसेल तिथं त्याला ठार करा. युरोपियन व्यक्ती जिथं दिसेल तिथे त्याला या ठिकाणी ठार करा आणि ज्या लोकांची वतनं इंग्रजांनी काढून घेतलेली आहेत त्यांनी उमाजी नायकांच्या या स्वराज्यामध्ये किंवा उमाजी नायकांच्या या ठिकाणी राज्याला पाठिंबा या ठिकाणी द्या. तुमची वतन मी तुम्हाला या ठिकाणी परत करून देतो. या प्रकारची भूमिका सांगितली. गावाच्या लोकांनी इंग्रजांना टॅक्स देऊ नका ही भूमिका उमाजी नायकांनी या ठिकाणी सांगितली आणि तुम्ही म्हणताय की उमाजी नायकांना राजे म्हणून मान्यता, राजे म्हणून घोषणा लहुजी वस्ता साळव्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. या प्रकारची भूमिका तुम्ही मांडत असताना आम्ही ऍक्सेप्ट करू, 100% ऍक्सेप्ट करू जर ते खरं असेल तर. ठीक आहे, ऍक्सेप्ट करू की उमाजी नायकांना राजे म्हणून तुम्ही या ठिकाणी लहुजी वस्तादांना ती मान्यता दिली. हे आम्ही ऍक्सेप्ट करू, परंतु तो पुरावा सत्य असेल तरच ऍक्सेप्ट करू. लक्षात घ्या. जसं की आम्ही मानतो बघा महात्मा ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी मिळाली.
महात्मा ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी मिळाली. कुठं मिळाली? ती मुंबईमधल्या लोकांनी 1888 दिली. ऍक्सेप्ट आहे, विषय नाही. परंतु लक्षात घ्या, उमाजी नाईकांना राजे म्हणून हा जो किताब दिला, उमाजी नाईकांना राजे म्हणून घोषित केलं, लहुजी वस्तादांनी केलं, यावर तथ्य नाही, पुरावा नाही. ठीक आहे. दुसरा मुद्दा, तुम्ही उमाजी नाईकांच्या संदर्भात हे पण म्हणलं, सत्तू नाईक वास्तविक सत्तू नाईक नाही, सत्तू बेरड आहे, लक्षात घ्या. सत्तू नाईक किंवा सत्तू बेरड यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं सत्तू नाईक हा दरोडेखोर होता. तुम्ही काय सांगितलं? सत्तू नाईक हा दरोडेखोर होता. तर त्याचं मतपरिवर्तन लहुजी वस्तादांनी केलं आणि सांगितलं की उमाजी नाईक हे देशसेवेसाठी काम करतात, इंग्रजांच्या विरोधात लढतायत. तुम्ही तुमचं दरोडा करण्याचा कार्यक्रम हे या ठिकाणी थांबवा आणि तुम्ही या ठिकाणी आपल्या उमाजी नाईकांना या ठिकाणी सहाय्य करा. हे लहुजी वस्तादांनी सांगितलं. कोणाला? सत्तू नाईकाला या ठिकाणी सांगितलं. आणि सत्तू नाईकाला सांगितलं म्हणून सत्तू नाईकाचं मतपरिवर्तन झालं आणि म्हणून सत्तू नाईकांनी काय केलं? उमाजी नाईकांना या ठिकाणी सहाय्य करायचं ठरवलं. ही वक्तव्य, ही भूमिका तुम्ही मांडली. याचा काय आधार आहे? याचा काय आधार? लक्षात घ्या, उमाजी नाईकांचा भाऊ होता अमृता आणि त्यांचा मित्र या ठिकाणी होता सत्तू नाईक किंवा सत्तू बेरड. हे दोघंही या ठिकाणी काय करत होते? तर लोकांच्या घरांवर दरोडे टाकत होते. आता मुद्दा नीट समजून घ्या. लोकांच्या घरावर दरोडे टाकत होते, ते गुन्हेगार होते का रे? तर मुद्दा हा आहे की भारतीय सामाजिक व्यवस्था जी 4 वर्णांनी आणि हजारो जाती पोटजातींनी या ठिकाणी विभक्त झालेली आहे, त्या समाजामध्ये असे काही समूह घटक आहे की ज्यांना उपजीविकेचं साधनच दिलं नाही इथल्या व्यवस्थेनं. मग जर उपजीविकेचं साधनच दिलं नाही तर ते लोक काय करतील? दरोडा टाकून, श्रीमंतांच्या घरांवर दरोडा टाकून आपली पोटाची उपजीविका चालवतील. हीच भूमिका त्या काळामध्ये घेतली होती अमृतानं आणि सत्तू बेरडनं. ते काय गोरगरिबांच्या घरांवर दरोडे नव्हते टाकत. त्यामुळे त्यांना दरोडेखोर जे तुम्ही म्हटलं, ते गोरगरीब लोकांच्या घरांवर दरोडे नव्हते टाकत. श्रीमंतांच्या घरांवर दरोडा टाकायचा आणि तो गोरगरीब लोकांमध्ये आणून वाटप करायचा, अशी भूमिका या ठिकाणी राहिली. सत्तू बेरडचं जेव्हा निधन झालं, तेव्हा या ठिकाणी त्याची जागा उमाजी नाईकांनी घेतली आणि मग उमाजी नाईकांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये या ठिकाणी इथं बंड ठोकलं. म्हणून या ठिकाणी वासुदेव बळवंत फडक्यांच्याही आधी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये या ठिकाणी बंड ठोकणारे आहेत ते म्हणजे उमाजी नाईक. म्हणून त्यांना या ठिकाणी आद्य क्रांतिगुरु म्हटलं जातं. आता तुम्ही या ठिकाणी म्हणायला लागला की उमाजी नाईकांना राजे म्हणून लहुजी वस्ताद साळवेंनी इथे या ठिकाणी घोषित केलं आणि तुम्ही हे पण या ठिकाणी म्हटलं की सत्तू बेरड जो आहे, ज्याला तुम्ही सत्तू नाईक म्हटला, तर तो या ठिकाणी सत्तू नाईक याची समजूत घातली, दरोडेखोरीचं काम बंद कर, उमाजी नाईकांच्या कार्याला या ठिकाणी मदत कर आणि म्हणून त्या सत्तू बेरडनं उमाजी नाईकांना मदत करायचं ठरवलं. या पद्धतीची भूमिका तुम्ही या ठिकाणी इथं मांडलेली आहे. उमाजी नाईकांच्या पाठीशी बळ पण या ठिकाणी लहुजी वस्तादांनी या ठिकाणी उभं केलं. या प्रकारची भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. ज्याला आधार देणं गरजेचं आहे, ज्याला ऐतिहासिक पुरावे सादर करणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. कदाचित मी चुकीचं पण असेल, चुकीच्या पद्धतीनं माझं या ठिकाणी इथं वक्तव्य पण असेल, पण जर का ते चुकीचं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये कृपा करून तुम्ही ऐतिहासिक पुरावे जे आहेत ते या ठिकाणी सादर करा. ऐतिहासिक तथ्य हे मांडणं खूप गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, इतिहास सांगत असताना तो तोडून मोडून अशा पद्धतीने सांगणं चुकीचं आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पुरावे देणं गरजेचं आहे. नो डॉक्युमेंट, नो हिस्ट्री. ठीक आहे? नो डॉक्युमेंट, नो हिस्ट्री. जर इतिहासाला पुरावे नसेल तर इतिहास हा भाकड कथा या ठिकाणी संबोधला जातो, हे लक्षात घ्या. तर तशा प्रकारच्या भाकड कथा या ठिकाणी सांगणं हे आपण खास करून समाज प्रबोधन करणाऱ्यांनी, विचारवंतांनी हे बंद करणं गरजेचं आहे. याचा परिणाम समाजातल्या तरुणांवर वाईट पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी पडतो आणि तुम्ही जे सांगतात त्यालाच ते सत्य मानतात आणि तेच सत्य मानून ते या ठिकाणी काम करत राहतात. फुल्यांचा आदर हा या ठिकाणी खूप मोठा आहे. फुल्यांचं कार्य हे खूप मोठं आहे. हिमालय एवढं त्यांचं कार्य या ठिकाणी आहे. तुम्ही ते कार्य मान्य करा, ते स्वीकारा. मातंग समाजाच्या तरुणांना तुम्ही सांगा, फुले वाचा. फुले वाचा. तर लहुजींनी तर काही लिखाण नाही केलं, पण फुले वाचा. म्हणजे फुल्यांचा सामाजिक कार्य, सामाजिक लढा हा या ठिकाणी त्या मातंग समाजाच्या तरुणांना कळेल. मुक्ता साळवेचा निबंध वाचा. मग मुक्ता साळवेंनी त्या निबंधामध्ये काय लिहिलेलं आहे ते त्यांना कळेल. ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक लढ्यामध्ये लहुजींचं योगदान काय आहे हे फुल्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ते तुम्ही या ठिकाणी सांगा. आणि हे लक्षात घ्या, मातंग समाजाच्या तरुणांना माझं पूर्णतः आव्हान या ठिकाणी आहे, खास करून मातंग समाजाच्या मुलांना, की यस, आपले महापुरुष हे ग्रेट आहेत, महान आहेत. काही त्याच्यामध्ये काही विषय नाहीये. महान आहे. अण्णाभाऊ साठे महान आहे, मुक्ता साळवे महान आहे, लहुजी वस्ताद साळवे पण या ठिकाणी महान आहे. परंतु त्यांचं महात्म्य जपण्याचं काम आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे.
त्यांच्यावर संशोधन करा आणि खरा इतिहास काय आहे तो या ठिकाणी समजून घ्या, तो पुढे या ठिकाणी आणा. खास करून असे लोक, ज्या लोक या ठिकाणी थोडासा विचार करतायत, शैक्षणिक क्रांतीतून पुढे या ठिकाणी जात आहेत, शिक्षण पूर्ण करतात, त्या तरुणांनी या आपल्या नायकांबद्दल या ठिकाणी अभ्यास करणं, त्यांचं संशोधन करणं, त्यांचं संशोधन करून त्यांची भूमिका पुढे आणणं हे खूप जास्त गरजेचं आहे. समाजाला गरज आहे. लक्षात घ्या, मान्य करू आपण महात्मा फुलेंचे गुरु लहुजी वस्ता साळवे आहे, परंतु त्याचे पुरावे तर आणा ना. तुम्ही म्हटला म्हणून जग म्हणणार आहे असं नाहीये. फुल्यांचे लिखाण केलं, जगानं फुलांना डोक्यावर घेतलेलं आहे. जगानं फुलांना डोक्यावर घेतलेलं आहे. बराक ओबामा भारतात आला, महात्मा फुल्यांचा गुलामगिरी हा ग्रंथ घेऊन गेला. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यामुळं तुम्ही पण या ठिकाणी काय करा, तुम्ही लहुजीबद्दल संशोधन करायला सुरुवात करा. लहुजींचा इतिहास समोर आणण्याचा काम करा, परंतु तो आणत असताना ऐतिहासिक पुरावे देखील तुम्हाला इथे या ठिकाणी समोर आणणं गरजेचं आहे. आणि तिथं मग तुम्ही जर ते समोर आणले तर यस, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता त्या बरोबर आहे. परंतु लक्षात घ्या, जर बिना पुराव्या तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीच्या भूमिका घेतल्या आणि त्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही मांडत राहिल्या, सामाजिक कार्याला पण सपोर्ट, क्रांतीच्या कार्याला पण सपोर्ट. आता तुम्ही काय म्हणला, बानगुडे पटेलांनी भूमिका म्हणजे 1857च्या उठावामध्ये लहुजींनी सैन्य पुरवलं आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुलांच्या शाळेमध्ये मुलं पुरवली. आणि तेच महात्मा फुले 1857च्या उठावाला काय म्हणतात, हे भटपांड्यांचे बंड आहे. सबाल्टन हिस्ट्री पहा ना तुम्ही. तुम्ही काय म्हणता, महात्मा फुले काय म्हणतात, 1857च्या उठावाला महात्मा फुलांनी काय पाठिंबा दिला होता का? महात्मा फुलेच नाही तर भारतातल्या शिकल्या सवरलेल्या उच्चवर्णीय ब्राह्मणांनी देखील 1857च्या उठावाला पाठिंबा नव्हता दिला. दादोबा पांडुरंग तरखडकरांनी तर संगमनेरमधला विद्रोह मोडून काढला होता. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या प्रकारची भूमिका मांडत असताना एका बाजूला महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी 1857च्या उठावाला काय म्हणतात की हे भट पांड्यांचं बंड आहे, भटांनी आणि पांड्यांनी केलेलं हे बंड आहे. ही भूमिका महात्मा फुले या ठिकाणी मांडतात. दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणतात लहुजींनी 1857च्या उठावाला शस्त्र आणि सैनिक पुरवले. या पद्धतीचं वक्तव्य सोशल मीडियावर तुमच्या ठिकाणी व्हायरल होत आहे. समोरचा श्रोता अडाणी असल्या कारणामुळे टाळ्या वाजवतील, परंतु लक्षात घ्या, कुठेतरी समाजाला जाब आपल्याला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्ही या ठिकाणी टाळ्या जरूर मिळवताल, मात्र ऐतिहासिक पुरावे सादर करणं हे खरंच या ठिकाणी खूप गरजेचं आहे. बानगुडे पाटील साहेबांचा मी व्यक्तिशः या ठिकाणी आदर करणारा या ठिकाणी आहे. त्यांच्या भाषणाने खूप लोक तयार झालेले आहेत, परंतु मला असं वाटलं त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य जे आहे त्या वक्तव्याला त्यांनी पुरावे या ठिकाणी देणं गरजेचं आहे. बानगुडे पाटील साहेब चळवळीतले आलेले आहेत, चळवळीतले ते आहेत. आणि त्यामुळं माझं जे काय बोलणं त्यांना त्या संदर्भामध्ये आहे की बस पुरावे सादर करा, पुरावे द्या, लेख लिहा, कुठेतरी मासिकामध्ये लिहा, वर्तमानपत्रामध्ये लिहा, त्याचा पुरावे तुम्ही सादर करा. यस, सर्वच लोक तुमच्या या मतांशी सहमत या ठिकाणी राहतील. परंतु तसं तर तुम्ही या ठिकाणी नाही केलं आणि त्यामुळं या पद्धतीचं सेशन मला या ठिकाणी घ्यावं लागलं. तर हे लेक्चर मी या ठिकाणी इथं थांबवतो. तर ज्या कोण लोकांना हे लेक्चर आवडलं असेल त्यांनी लाईक करा, कमेंट करा. आपल्या लोक समूहामध्ये देखील या ठिकाणी हे शेअर या ठिकाणी करा, चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी करा. आणि माझा प्रयत्न हाच आहे की तुमच्या समोर तथ्य असणारे, ऐतिहासिक पुरावा असणारे, तथ्य असणारे, ऐतिहासिक पुरावा असणारे या ठिकाणी इतिहास जो आहे तो या ठिकाणी समोर या ठिकाणी मांडणं, तो समोर आणणं हा एकमेव उद्देश आपल्या या चॅनलच्या ठिकाणी असणार आहे. तर थांबूया मित्रांनो. आपण इथं काहींना शिव्या द्यायचा असेल तर तुम्हाला स्वातंत्र्य आहे, जरूर या ठिकाणी शिव्या द्या. तुमच्या सर्व शिव्यांचा देखील मी या ठिकाणी अत्यंत नम्रपणे आदर या ठिकाणी करेल, सन्मान या ठिकाणी करेल. थांबूया आपण इथं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.